जर अशा पद्धतीनं आरोपपत्रामध्ये उल्लेख असेल, असं स्टेटमेंट असेल जिशान सिद्दीकी यांचं, जिशान सिद्दीकी हे त्यांच्या सोबत होते, त्यांचे चिरंजीव आहेत, सगळ्यात जवळचे आहेत, त्यामुळं त्यांचं जे स्टेटमेंट आहे याला फार महत्त्व आहे आणि त्या स्टेटमेंटच्या आधारे सुद्धा राज्य सरकारने तपास केला पाहिजे. ते एका भागात राहणारे लोक आहेत, बाकी काही स्थानिक राजकीय स्थिती असेल, परंतु मला असं वाटतं व्यावसायिक आहे नाही हे मला माहिती नाही, परंतु राजकीय निश्चित एकमेकांचं काही ना काही एकेका भागात वेगळ्या पक्षाचं काम करत असताना असू शकतात विषय, परंतु अशा प्रकरणात कोणाचं नाव आहे असं मला तरी म्हणणं योग्य वाटणार नाही. याच्यासाठी पोलिसांनी